नमस्कार, रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। 31 डिसेंबर आली बिग ब्रेकिंग। अखेर डिसेंबर अखेरीस आली मोठी खुशखबर। 26,000 वेतनवाढीसह इतरही मागण्या होणार पूर्ण। काय आहे सविस्तर बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण तळागाळात गोरगरिबांचे काम पाहतो आणि तुमच्या समस्यासुद्धा जाणतो, त्यामुळे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी हा तुमचा भाऊ कटिबद्ध आहे। शासन स्तरावरून तुमच्या मागण्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करवून आणेल असे ठोस आश्वासन अंगणवाडी सेविकांना आमदार ॲड अंकुश फुंडकर यांनी दिले। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटक शाखा खामगावच्या अंगणवाडी सेविकांनी आज भाजप कार्यालयात मोठ्या संख्येने येऊन आमदार ॲड अंकुश फुंडकर यांचे समोर आपल्या व्यथा मांडल्या। मानधन वाढ व इतर मागण्या त्यांनी आमदार फुंडकर यांच्यासमोर मांडल्या। त्यावेळी त्यांना बोलताना आमदार ॲड प्रकाश फुंडकर म्हणाले की तुम्ही आरोग्य, शिक्षण इतरही क्षेत्रात कमी मोबदल्यात उत्तम काम करता। कोरोनातही तुम्ही आपलं घरदार सोडून चांगलं काम केलं। तुमची व्यथा मी जाणतो, त्याचप्रमाणे सरकारसुद्धा जाणते। नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्या मीच नव्हे तर सर्व महायुती सरकारने या आधीसुद्धा आपल्या अनेक मागण्या मंजूर केल्या आणि यासुद्धा मंजूर करण्यासाठी ते सकारात्मक आहेत। तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असून शासन स्तरावर त्यासाठी प्रयत्न करणार। मागण्या ह्या आर्थिक बाबी संदर्भात असल्याने त्या येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नक्कीच मंजूर करवून घेऊ, अशी ग्वाही आमदार ॲड प्रकाश फुंडकर यांनी अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना दिली। या प्रसंगी तालुका अध्यक्ष शिल्पाताई भोरे, उपाध्यक्ष ज्योतिताई जुंबळे, सचिव गीताताई नवधळे, गवईताई वाकोडेताई, वंदनाताई भगत, हिवळेताई, दारमुळेताई, गुरवताई, गाडेताई, मापाताई गवारे, अनिताताई तेलंग, ताकदीस खान, मीनाताई बोराडे, चिंचोलकरताई धानोरकर, अंगणवाडी सेविका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी आपल्या मागण्यासंदर्भात आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्याशी विस्तृत